स्वागत आहे तुमचं चाय पे चर्चा भाग 2 म्हणजे एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. कालची पण फ्रेम इथंच सुरू केली होती म्हणून मी भाग 2 म्हटलो. ठीक आहे, असो. आजचं आमचं सकाळपासून उठल्यापासून एक मोठं डिस्कशन चालू आहे की ऑफिसला जायचं कसं. म्हणजे माझं तर ऑफिस आहे घरून आहे, बट मेन प्रॉब्लेम आहे अर्जूचा की अर्जू ऑफिस जायचं कसं. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती की ऑफिसला कशी जाते काय जाते, बट आज एक खास रिझन आहे की ज्याच्यामुळे आम्हाला हे डिस्कस करायची वेळ आली. ते म्हणजे आज मराठा मोर्चा निघणार आहे मुंबईसाठी पुण्यावरून. त्याच्यामुळे बरेचसे रूट ब्लॉक आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट ब्लॉक आहे आणि त्यांचं टीसीएसचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते पण आज बंद आहे. दिवसभर रात्री चालू आहे, बट तिची आफ्टरनून असल्यामुळे दुपारी 1च्या आसपास आम्हाला ट्रान्सपोर्टची गरज आहे. आता माझं ऑफिस पण आहे आणि त्याच्यानंतर मला रुटीन पण आहे आईची. सो आज थोडं मुश्किल आहे की मी तिला टीसीएस पर्यंत सोडू शकतो, बट मी तिला वाकडपर्यंत नेहमीच्या स्टॉपपर्यंत मी तिला ड्रॉप करू शकतो आणि तिथून मी पुढे हॉस्पिटलची रुटीन करायला जाईल 3 तासाची, कारण आमची अपॉइंटमेंट असते. तर आता बघूया की म्हणजे वाकडपासून जर चालू असेल पब्लिक ट्रान्सपोर्ट तर मग तिला ऑफिसला जाता येईल, नाहीतर मग ती तिचा कॉल घेईल. आणि अशा प्रकारे आमच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे एका हेवी डिस्कशनने की ऑफिसला जायचं कसं. आणि इकडे बाजूला मग चहामध्ये शेंगदाणे ती मिक्सरमध्ये करते. मला वाटतं चहामध्ये काय शेंगदाणे टाकते झाली मी अजून की मला एवढं ऑफिसच्या आणि 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 मेन म्हणजे स्वेटर जे दिसत असेल तुम्हाला पुण्यामध्ये जी थंडी वाढली ना सांगू शकत नाही. म्हणजे माझे पण हातपायला ठणकायला लागले. म्हटलं जाऊ दे, जास्त काय बोलतात बाहुबली बनण्यात अर्थ नाहीये. गॅलरीमध्ये फुल थंडी वाजते, बट तरी आम्हाला चहा इथंच पडायचंय. हा, एनर्जी आहे ना, मग त्यांना बघायलाच इथे येतो ना मी की त्यांच्यामुळे आपल्याला थोडी एनर्जी भेटते काम करायची. आणि आता मग चहा पिऊ. अजून एक गोष्ट बोलायची होती मला की आज ॲक्च्युली व्लॉग आला नाही आहे कारण मी एडिट केला नाही आहे. आज म्हटलं थोडा मग प्रॉपर रेस्ट करू. आणि अशा प्रकारे ब्लॉगची ह्या महिन्यामध्ये 4था दिवस असा सुट्टीचा गेला आहे की व्लॉग आला नाही आहे. टोटल आपण आज आहे 24 तारीख, म्हणजे 20 व्लॉग टाकलेले आहे टोटल ह्या महिन्यामध्ये, जानेवारीमध्ये. आणि अजून पुढच्या 5-6 दिवसामध्ये 3-4 ब्लॉग तर येतीलच. म्हणजे आय थिंक मला आठवते आपण ज्या दिवशी डेली चॅलेंजचं अनाऊन्स केलं होतं त्याच महिन्यामध्ये आपण खूप ब्लॉग टाकले होते. नाहीतर इतर डेला आम्ही म्हणजे इतर मंथला आम्ही खूप कमी ब्लॉग टाकले होते. कुठं झाली? डायरेक्ट आतमध्ये पळाली. चहा पिते तू, चहा पिताना कशी थंडी वाजू शकते तुला? आठवते का दिस अटल टनल क्रॉस करून पिल्यानंतरची चहा थंडीमध्ये? ये थोडंसं 2 मिनिटं काय प्यायचे. ऊन खायचं असेल तर मग आपल्याला खाली जायला लागेल. जायचं खाली आहे ना, आलंय ना, हे काय ऊन आलंय बघ तिकडे. चल जाऊया. 2 मिनिटं म्हटलं चहा पिऊ गॅलरीमध्ये, तर ती पळाली कारण इतकी गार हवा चालू आहे आज. उगाच मी काय नाटक नाही केलं स्वेटर घालायचं. म्हणजे याच्यावर अंदाज आला असेल तुम्हाला की चहाही अजून संपलेला नाहीये. सोलारमध्ये पाणी नसल्यामुळे आम्हाला हा उपाय डेली करायला लागतो जर सकाळी आंघोळ करायची असेल तर. बकेट जड आहे असं वरतून बघायला वाटते की हलकी असेल, पण ती मोठीवाली बकेट आहे. आणि हे आमचं हीटर, याला जस्ट टाकायचं आणि पिन लावून लगजा भाई ऑन करायचं. हे तुला अडणार नाही ना की थोडं पाठीमागे करू? नाही तर ठीक आहे ना. याला अर्धा तास चांगलं कडक होऊन जाईल आणि हाफ ऑफ करून जाईल, म्हणजे आई आणि माझी अंघोळ होईल त्याच्यामध्ये. आणि इथून जेव्हाही फ्रेम जाते ना तेव्हा खूप मस्त दिसते हे फ्रीज मॅग्नेट. की आय विश जिथं जिथं आधी आम्ही गेलो होतो तिथून घ्यायला पाहिजे होते, म्हणजे आतापर्यंत पूर्ण फ्रीज भरलं असतं. बट नेक्स्ट टाईम आता जेव्हाही कुठेही जाणार फिरायला तेव्हा फ्रीज मॅग्नेट म्हणजे आठवणीने आणायचे आणि एकदम मस्त प्रॉपर वाटायचं फील होतं. जेव्हाही बघतो ना आपण, आपल्याला डायरेक्ट डोक्यात येते की अरे आपण इथं फिरत होतो, हे करत होतो, ते करत होतो. सिसू, लगेच सिसू नाव बघितलं डायरेक्ट थंडी आठवते आम्हाला, तो बर्फ आठवतो. व्लॉग एडिट करायला घेतला पण म्हटलं थोडी क्रिएटिव्हिटी दाखवू, त्याच्यामुळे थोडा ट्रेलरवाला पार्ट आता आजपासून आपल्या ब्लॉगमध्ये दिसेल. म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लॉगमध्ये काय आहे. त्याच्यामुळे थोडा टाईम गेला म्हणून म्हटलं की चला आता हॉस्पिटलची रुटीन आहे. आई रेडी झाली, तिकडे अर्चू रेडी होते आणि आपण हॉस्पिटलच्या रुटीनला निघू. आणि यूट्यूबने दिलेली कॅब आपण परत घातलेली आहे कारण आपल्या केसांचा अवतार आज थोडा बिघडला असल्यामुळे थोडं कॅप यूट्यूब आपल्याला कव्हर करते आणि तरी टकाटक दिसतोय. आता निघूया. आता मेन रिझन हिचं आहे की जी मोर्चा निघाला आहे त्याच्यामुळे आता बस चालू आहे की नाही आता तिथं जाऊन बघायला लागेल. मी सोडलं असतं पण मला नाही आहे टाईम, कारण मला आईची हॉस्पिटलची अपॉइंटमेंट असते आणि ती मिस नाही करता येत. नाही तर मग पुढच्या सगळ्या गोष्टी मिस होतात. माझे 3 तास एक्स्ट्रा जातात. सो मला बिलकुल टाईम नाही आहे आणि नंतर माझं ऑफिसचं पण काम आहे. सो जर असेल बस तर ती जाईल, अदरवाईज मग ऑप्शन नाही आहे दुसरा काही घरी थांबण्यापेक्षा. असं फ्रिक्वेंटली कॅप घालायला मी चालू करायला पाहिजे कारण कॅप पण चांगली दिसते मला. मी जनरली तिला थोडं जसं मी मागाशी म्हटलं केस बिघडले ना तेव्हा घालतो, बट असे पण छान दिसते.
थोडा हिरो मटेरियलवाला फील येतो एवढा बघितलं तर. याच्या खाली गेला ना मग हिरो नाही आहे भाई, हो थोडासा अभी ना पूरा साईज बिघड गया हमारा. आई म्हणजे कोणी मजा घे ना घे, आई पक्का मजा घेते. आईला एकदम गोड असायला येतं माझ्या गोष्टींवरती. वा बेटा, रोस्टिंग करायला दुसरं कोणी माणूसच नाही, घरातच आपली आई आपलं रोस्टिंग करून टाकते. नशीब आईला जास्त या गोष्टींबद्दल माहीत नाही आहे, नाही तर माझ्या ब्लॉगिंगची इतकी रोस्टिंग घेतली असते ना आईने. जसं दिनूची मम्मी खतरनाक रोस्ट करते. मावशींच्या सोबत एक व्लॉग मला बनवायचा आहे, मी तो बनवेल. नाही होतील आरामात, मावशी मोकळ्या होतील. मावशी इतकी रोस्टिंग करून टाकतील ना आपली, खतरनाक वाली, कुठलं दुसऱ्याची गरजच नाही पडणार. बस स्टॉपला लोक उभे आहेत, म्हणजे बस सुरू आहे. PMPL सर्व्हिस त्यांनी बंद नाही केली, कदाचित रूट चेंज झाला. आधी वाकड आणि एक्सप्रेस वेने जाणार होते, त्याच्यामुळे ह्या रूटचा ब्लॉक आला होता, बट त्यांनी रूट चेंज केल्यामुळे आता बसेस पण चालू आहे. सो तू उतरू शकते, तुला बस मिळेल आणि तू अशा प्रकारे ऑफिसला जाऊ शकते. बाय 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 बाय. जस्ट आता आईची हॉस्पिटलची ट्रीटमेंट करून घरी निघालोय. आज आईच्या ट्रीटमेंटला झाले टोटल 53 दिवस. 80 दिवसाची ट्रीटमेंट आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ट्रीटमेंट आमची झालेली आहे. आणि प्रत्येक 20 दिवसानंतर एक एक्सरे निघतो. कदाचित अंधार असेल, मी बोगद्यामध्ये. एक 20 दिवसानंतर एक्सरे दिसतो आणि त्याच्यामध्ये कळतं आम्हाला की किती ग्रोथ आहे. अच्छा 55 झाले का आज? अच्छा, मी मागच्या 8-10 दिवसापासून वर जात नाही, त्याच्यामुळे मला दिवस माहिती नाही आहे. बट उद्या जाऊन मी चेक करेल एकदा सगळं, किती दिवस काय झाले एक्सेट्रा, पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी. सो अशा प्रकारात आता घरी जाऊन आधी थोडासा रेस्ट करू आणि मग संध्याकाळी उठून जिमला जाऊ, असं एकंदरीत आजचं रुटीन आहे. पण आता जे मराठा आंदोलन निघालं आहे मुंबईसाठी जाण्यासाठी, त्याचा रूट चेंज झाला आहे. ते आधी तिकडनं जाणार होतं, आता जगताप डेअरी डांगे चौक मार्गे जाणार आहे. सो चेक करायला लागेल. अजून खराडीला आहे. आता वाजले 7:30 आणि येस, प्रत्येकाचा हक्क भेटायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे मनापासून. आता ॲक्च्युली माझा होता मायग्रेन ट्रिगर, कारण मायग्रेन असा झटक्यामध्ये ट्रिगर नाही होत, तो हळूहळू तुम्हाला सिग्नल देतो. आणि एक नुस्खा जो होता तो बऱ्याच दिवसापासून मी ट्राय करण्याचा माझा प्रयत्न होता, की मायग्रेन ज्यांना असतो त्यांच्या याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण बॉडीमध्ये कमी असतं, त्याच्यामुळे त्यांचा मायग्रेन ट्रिगर होतो. आणि सोडियम ही एका गोष्टीमध्ये बघण्यात मिळते, ती म्हणजे आपलं मीठ. तर पाण्यासोबत जर आपण मीठ घेतलं ना तर तुमचा मायग्रेन बऱ्यापैकी लवकरात 15-20 मिनिटात, अर्ध्या तासामध्ये ठीक होतं, असं ऐकलं होतं. तर आज फर्स्ट टाइम, म्हणजे ऐकलं मी मागच्या 3 महिन्यापासून आहे, त्याच्यामध्ये 7-8 वेळेस माझा मायग्रेन ट्रिगर होऊन गेलाय. बट आज फर्स्ट टाइम मी तो नुसका ट्राय करतोय की पाण्यामध्ये मीठ टाकून पितोय, बघू किती प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट होतो माझ्या बॉडीवरती. जास्त नाही टाकत आहे, थोडंच टाकतोय. हे चिमटीभर काढलंय, नाहीतर मग ते एकदम सगळं माझं बाहेर काढेल खाल्लेलं, त्याच्यामुळे थोडंसं टाकतोय. म्हणजे बघू आता थोडं इंटेन्सिटी वाढवेल, जशी सवय होईल मला त्या प्रमाणामध्ये. आता थोडं त्याला डायल्यूट होऊ देतो आणि मग एखाद्या मिनिटाने मग ते पितो. तोपर्यंत एडिटिंग चालू आहे, ती एडिटिंग संपेल माझी. आणि हा व्लॉग तुम्ही आतापर्यंत बघितला असेल. जेवढं मीठ टाकलं त्याच्यामध्ये थोडंफारही मला असं खारट लागत नाही आहे, त्याच्यामुळे थोडी इंटेन्सिटी आता हाय करून आपण थोडंसं अजून जेवढं टाकलं आहे तेवढं अजून वाढू आणि मग बघू की किती होतं. आता बऱ्यापैकी टाकलेलं आहे मी. आता जास्त खारट लागेल, आता पिलं जाणार नाही, कारण थोडं 2-3 बोट पिले मी, त्याच्यामध्ये पाण्याची लेवल पण कमी झाली. कसली खतरनाक थंडी वाजते, मला वरतीच अंदाज येऊन गेला होता, म्हणून खाली जायच्या आधी कॅप घालून घेतली. म्हटलं आता कुठे जॅकेट घालू, कान फक्त पॅक करायचे होते मला, त्याच्यामुळे ही कॅप घातली आहे. आणि खाली पण 2 मिनिटं मी फक्त कॉलवर बोलायला आलो होतो, तर तेवढंही नाही उभं राहावं गेलं माझ्याकडनं. मी आता परत वरती आलोय. बाहेर मी रोटी खायला आलोय, कारण घरी मी भाजी बनवून ठेवली चिकन, आणि म्हटलं चिकनसोबत रोटी खायची इच्छा झाली होती आम्हाला मागच्या आठवड्यामध्ये, जी की राहिली होती. म्हटलं चला आज चिकन बनलंय तर आज रोटी घेऊ. त्याच्यामुळे हायवेच्या जवळ इथे हे हॉटेल आहे, इथं रोटी घ्यायला आलो आहे. आणि आता वाजले 10:15. अर्चूला थोडे 10:45 ते 10:50 होणार, तिच्यात शेवटचा ड्रॉप आहे आज. म्हटलं चला थोडं लेट झालं आहे तर रोटी घ्यायला लेट जाऊ, म्हणजे ती कडक नाही होणार, कारण तंदुरी रोटी म्हटल्यावर जितकी ती थंड होणार तितकी ती चावायला जड पडणार. ये आ गया अपना पार्सल, अभी निकलते सीधा घर.